अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण भागात आणि शहरात मोठ्या प्रमाणात त्रिशूलच्या नावावर शस्त्रांचं वाटप होतंय असा खळबळजनक आरोप काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी केला। या सर्व शस्त्र वाटपाची माहिती आपण अमरावतीच्या पोलीस अधीक्षक आणि आयुक्तांना दिल्याचंही त्या म्हणाल्या। भाजप नेते अनिल बोंडे यांनी काँग्रेसच्या यशोमती ठाकूरांची तुलना महाभारतातल्या गांधारीसोबत केली आहे। अमरावतीमधील बांगलादेशी रोहिंग्यांवर कारवाई होत असल्यानं त्यांना दुःख होतंय, त्यामुळे त्या त्रिशूल वाटण्याचं प्रकरण बाहेर काढतायत असं प्रत्युत्तर बोंडे यांनी दिलंय। शरद पवारांवर केलेल्या टीकेवरून जयंत पाटलांनी अमित शहांवर पलटवार केला। शरद पवार कृषी मंत्री असताना राज्यातलाच नव्हे तर देशातला शेतकरी श्रीमंत झाला असं वक्तव्य जयंत पाटलांनी केलं। शरद पवारांनी जेवढं काम केलं तेवढं काम दुसरं कोणीच केलं नसल्याचा टोला देखील त्यांनी लगावला। उपमुख्यमंत्री पदाच्या प्रश्नावर उदय सामंतांनी गौफस्फोट केला। वडेट्टीवारांनी स्वतःच्या नावाचा प्रस्ताव शिंदेंकडे आणला होता असा दावा त्यांनी केला। मी आडकाठी वाटत असल्याने माझी बदनामी सुरू केली असंही सामंत यांनी म्हटलंय। तसंच त्यांचा अस्त झालाय, त्यांनी स्वतःचा उदय करून घेऊ नये असं म्हणत सामंतांनी वडेट्टीवारांना टोला हाणला। अमित शहांवर टीका केली म्हणत एकनाथ शिंदेंनी उत्तर देणं गरजेचं नाही। एक दिवस एकनाथ शिंदेंना सुद्धा जमाल गोटा मिळणार असल्याची टीका खासदार संजय राऊतांनी केली। अमित शहा हे महाराष्ट्र तोडायला निघाले, त्यामुळे एकनाथ शिंदेंनी धडपड करण्याची आवश्यकता नसल्याचं त्यांनी म्हटलंय। ओबीसी आरक्षणाचा निर्णय झाल्याशिवाय कोणत्याही निवडणुका होऊ देणार नाही असा इशारा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी दिला। ओबीसीचं आरक्षण डावलून निवडणुका घेतल्या तर ओबीसी समाज सहन करणार नाही असा इशाराही वडेट्टीवारांनी दिला। सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंनी लातूरचे पालकमंत्री पद त्यांना देण्यात आलेले आहे। महायुती सरकारमधील मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी तिन्ही नेत्यांनी ही जबाबदारी शिवेंद्रराजेंना दिली आहे। तर लातूर जिल्ह्याच्या विकास कामासाठी कायमच कटिबद्ध राहीन अशी प्रतिक्रिया यावेळी शिवेंद्रराजेंनी दिली आहे। अकोल्यातील बाळापूर नगर परिषद वगळता अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांना निधी वितरित करण्यात आलाय, त्यामुळे विरोधी पक्षाचा आमदार असल्यानं नगर परिषदेला निधी वितरित केला नसल्याचा आरोप शिवसेना ठाकरे पक्षाचे बाळापूरचे आमदार नितीन देशमुखांनी केला। तर निधी वितरित न झाल्यास उपोषण करण्याचा इशारा देण्यात आलाय। एसटी भाडेवाढीच्या निर्णयाचं मंत्री भरत गोगावलेंनी समर्थन केले। चांगल्या सुविधा देण्यासाठी भाडेवाढ करणं क्रमप्राप्त ठरतं। सध्या एसटी महामंडळ तोट्यात आहे, तसंच कर्मचाऱ्यांचा पगार वाढला पाहिजे, त्यामुळे भाडेवाढ आवश्यक असल्याचं गोगावलेंनी म्हटलंय। एसटी भाडेवाढीवरून विरोधकांकडून सुरू असलेल्या टीकेला भाजपच्या प्रवीण दरेकरांनी उत्तर दिले। मंत्रीच त्यांच्या खात्याचं धोरण ठरवतात असं दरेकर म्हणाले। तर विरोधकांची भूमिका दुटप्पी असल्याची टीकाही त्यांनी केली। एसटीच्या भाडेवाढी विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं आंदोलन ते करणार आहेत अशी माहिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी केली। 3 महिन्यांपूर्वी एसटी फायद्यात होती, आता अचानक तोट्यात कशी असा सवाल दानवेंनी सरकारला केला। धनंजय देशमुख यांना पोलीस ठाण्यात धमकावणारा बालाजी तांदळेचा आणखी एक सीसीटीव्ही समोर आलाय। आरोपींना पोलीस ठाण्यात ब्लँकेट देण्यासाठी खरेदी करतानाचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आलाय। त्यानं गेवराई पोलीस ठाण्यात अटक असलेल्या विष्णू चाटेला ब्लँकेट दिल्याची माहिती आहे। वाल्मिक कराडची सिटी स्कॅन तपासणी झाली। तपासणीचा अहवाल डॉक्टरकडे सादर करण्यात आला। वाल्मिकच्या पोटदुखीवर उपचार सुरूच आहेत, तर तपासणी करणाऱ्या डॉक्टरच्या सल्ल्यानुसार उपचाराची पुढची दिशा ठरवली जाणार आहे। दरम्यान वाल्मिकच्या आजाराबाबत जितेंद्र आव्हाड यांनी शंका उपस्थित केली। वाल्मिकला आयसीयूमध्ये ठेवले, आता त्याला मोठमोठे आजार होणार, त्यापेक्षा त्याला सोडून द्या असा टोला आव्हाडांनी लगावला आहे। वाल्मिक कराड ठणठणीत असल्याचा दावा सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानी यांनी केला। वाल्मिक कराडचे सगळे मेडिकल रिपोर्ट सार्वजनिक करा आणि त्याची रवानगी आर्थर रोड जेलमध्ये करा अशी मागणीही दमानी यांनी केली आहे। अंजली दमानी यांना धमकी आल्याची माहिती आहे। धनंजय मुंडे यांनी वाल्मिकवर बोलू नका अशी धमकी दमानी यांना आली आहे। फोनवरून आपल्याला धमकी दिल्याचं ट्विट त्यांनी केलं आहे। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कृष्ण आंधळे अजूनही फरार आहे। संतोष देशमुख यांच्या हत्येला 46 दिवस पूर्ण झालेत, मात्र तरीही आंधळे पोलिसांना सापडला नाहीये। त्याचा शोध पोलीस सीआयडीची पथकं घेत आहेत, मात्र अजूनही तो तपास यंत्रणेला गोंगारा देतोय। संतोष देशमुख हत्या प्रकरणावर भाजप आमदार सुरेश धस यांनी प्रतिक्रिया दिली। 14 कोटी जनतेच्या मनात देशमुखांची हत्या करणाऱ्या विरोधात राग आहे। ज्या दिवशी सर्व आरोपी फासावर जातील तेव्हा सर्व शांत होतील असं वक्तव्य धस यांनी केलं। वाल्मिक कराडला कोणीही पाठीशी घालणार नाही, देशमुख हत्येप्रकरणी तपास यंत्रणा योग्य ती कारवाई करते अशी प्रतिक्रिया भाजप आमदार प्रवीण दरेकरांनी दिली आहे। महादेव मुंडे खून प्रकरणी मोठी अपडेट समोर आली। महादेव मुंडे खून प्रकरणाचा तपास अंबाजोगाई पोलीस उप अधीक्षकांकडे देण्याचे आदेश बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांनी दिले।
दरम्यान पोलीस अधीक्षकांच्या निर्णयाचं मुंडे कुटुंबानं स्वागत केले। पोलीस उपाधीक्षकांनी कोणताही भेदभाव न करता आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी महादेव मुंडेंच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी केलेली आहे। तर हा तपास पोलीस उपाधीक्षकांकडे सोपवण्याकरिता उशीर झाल्याची खंतही यावेळी महादेव मुंडेंचे मेहुणे सतीश फड यांनी केलेली आहे। कोकणातील रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे, कारण लांब पल्ल्याच्या 10 अतिजलद गाड्या आता रोहा स्थानकात थांबणार आहेत। खासदार सुनील तटकरे यांच्या पाठपुराव्यानंतर कोकणातील प्रवाशांची ही मागणी पूर्ण झाली आहे। अलिबागपासून खेडपर्यंतच्या प्रवाशांना याचा फायदा होणार आहे। नाशिकच्या लासलगावात बाजार समितीचे विंचूर उपबाजार आवारात 4,51,00,000 रुपयांच्या कामाचा शुभारंभ झालाय आणि या विविध विकास कामांचा शुभारंभ राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले। शेतकऱ्यांना सुविधा देणं गरजेचं असल्याचं मत यावेळी भुजबळांनी व्यक्त केलं। 10वी-12वीच्या परीक्षेवर शिक्षकांनी बहिष्काराचा इशारा दिला। शिक्षक संस्था चालक संघटनांकडून बोर्डाला याबाबत निवेदन देण्यात आले। परीक्षा केंद्रावर इतर शाळेचे पर्यवेक्षक नेमण्यास शिक्षकांनी विरोध केला। परीक्षा केंद्रावर त्याच शाळेतील पर्यवेक्षक केंद्र चालक आणि कर्मचारी नियुक्त करता येणार नाहीत आणि या बोर्डाच्या निर्णयाला शिक्षक आणि संस्था चालकाच्या संघटनांकडून विरोध करण्यात आला। लातूरमधील उदगीरमध्ये कोंबड्यांना बर्ड फ्लू नाही झाल्याचं समोर आले, त्यामुळे उदगीरकरांना काहीसं समाधान मिळणार आहे। पशुसंवर्धन विभागानं हा अहवाल दिला। पुण्यातील गियाबारे आजाराच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे। गियाबारे रुग्णांची संख्या 73 वर गेली। यामध्ये 47 पुरुष आणि 26 महिलांचा समावेश आहे, तर 14 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत। पिंपरीत गियाबारे या आजाराचे 12 रुग्ण नोव्हेंबरपासून आढळले, त्यामुळे गियाबारे हा आजार नवा नसल्याचं दिसून येत आहे। तसंच प्रशासनानं नागरिकांना न घाबरण्याचं आवाहन केलं। गियाबारे रुग्णसंख्या वाढीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पुण्यात अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली। जिल्ह्यातील जीबीएस रुग्णवाढीचा यावेळी त्यांनी आढावा घेतला। पुण्यात सर्किट हाऊस इथं ही बैठक झाली। या आजाराच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा सतर्क असल्याचं अजित पवारांनी सांगितलं। दिव्यांगांचा 5% राखीव निधी खर्च करण्याच्या मागणीसाठी नांदेडमध्ये आंदोलन करण्यात आले। दिव्यांग बांधवांनीही मतदान करून आपलं सरकार निवडले, मात्र लोकप्रतिनिधी दिव्यांग बांधवांच्या मागण्यांची दखल घेत नसल्याचा आरोप दिव्यांग संघटनांनी केला। चंद्रपुरात काँग्रेसच्या अल्पसंख्याक आघाडीनं भीक मागो आंदोलन केले। जिल्हा सामान्य रुग्णालयातील बंद यंत्रांच्या दुरुस्तीसाठी हे आंदोलन करण्यात आले। यंत्राच्या प्रदूषणाचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होतोय। येवल्यातील जनता नागरी सहकारी पतसंस्थेत ठेवण्यात आलेली फिक्स डिपॉझिटची रक्कम ठेवण्यात यावी आणि या मागणीसाठी ठेवीदारांचं आमरण उपोषण सुरू आहे। पतसंस्थेनं ठेवीवर 12% व्याज देण्याचं आमिष दाखवल्यानंतर शेकडो ठेवीदारांनी 20 कोटींहून अधिक रक्कम फिक्स डिपॉझिटमध्ये ठेवली होती। मात्र आता पतसंस्थेत पैसे नसल्याचं सांगण्यात आल्यानं ठेवीदारांच्या तोंडचं पाणी पळालं। नंदुरबारमध्ये मुख्यमंत्री कार्यप्रशिक्षण योजनेचे प्रशिक्षणार्थी विद्यार्थी विविध मागण्यांसाठी आक्रमक झाले। विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात निदर्शनं केली। प्रशिक्षणार्थीचा कालावधी वाढवून देण्याच्या मागणीसाठी 1,500हून अधिक प्रशिक्षणार्थी त्यांनी आंदोलन केले। साताऱ्यातील कचरेवाडी गावात सुखसुविधांचा गंभीर अभाव असल्यानं ग्रामस्थांनी आंदोलन केले। या गावात गटार व्यवस्था न केल्यामुळे सांडपाणी रस्त्यावर वाहते, त्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय। यावर त्वरित उपाययोजना करावी अशी मागणी या आंदोलनात केली आहे। नागपुरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेसनं ईव्हीएम विरोधात आंदोलन केलेले। माजी मंत्री नितीन राऊत, आमदार विकास ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले। यावेळी निवडणूक आयोग आणि ईव्हीएम विरोधात घोषणाबाजी करण्यात आली। वाशिममधील लघु आणि मध्यम प्रकल्पात 57% जलसाठा उपलब्ध आहे, त्यामुळे उन्हाळ्यात पाणी टंचाईची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे आणि या पार्श्वभूमीवर नागरिकांना पाण्याचा अपव्यय न करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। चंद्रपूरमध्ये राष्ट्रीय मतदान दिन साजरा झाला। यावेळी जिल्हा प्रशासनानं निवडणूक कार्यालयात चांगली कामगिरी बजावणाऱ्या कर्मचाऱ्याचा सन्मान केला। तसंच नवीन मतदारांना ओळखपत्रही देण्यात आलं। प्रशासनानं या ठिकाणी मतदान जनजागृतीसाठी विविध कार्यक्रमांचंही आयोजन केलेलं होतं। अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्या रायगड जिल्ह्यातील व्यक्ती आणि संस्थांना रायगड पोलीस दलाकडून जीवन दूत पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। रस्ते सुरक्षा अभियानांतर्गत या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। तर यावेळी मंत्री भरत गोगावले, आमदार महेंद्र दळवी, जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक उपस्थित होते। नागपुरात पोलिसांकडून आज टायगर रन मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं। तर सायबर गुन्हेगारी आणि अंमली पदार्थ विरोधात नागरिकांमध्ये जनजागृतीसाठी या मॅरेथॉनचं आयोजन केलं। यावेळी नागपूर पोलीस आयुक्त धावपटूंचा उत्साह वाढवण्यासाठी उपस्थित होते। महाकुंभ मेळाव्यासाठी विशेष बसचं आयोजन करण्यात आलं। मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगरमधून विशेष बस सेवा सुरू केली। तारकपूर बस स्थानकातून अयोध्येला जाणारी विशेष बस अयोध्यासह वाराणसी आणि प्रयागराज या ठिकाणी जाणार आहे, त्यामुळे प्रवासी भाविकांना रामलल्ला सोबतच कुंभमेळ्यात सहभागी होता येणार।
नागपुरात आदिवासींच्या आरोग्यावर मंथनासाठी पहिली आंतरराष्ट्रीय परिषद घेण्यात येणार आहे। अखिल भारतीय आयुर्विमा संस्था एम्समध्ये 31 जानेवारी ते 2 फेब्रुवारी दरम्यान ही आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित केली आहे। भारतासह 17 देशातील प्रतिनिधी यात सहभागी होणार आहेत। कोल्हापुरातील ज्योतिबाची मूर्ती दर्शनासाठी खुली करण्यात आली आहे। ज्योतिबा मूर्तीची संवर्धन प्रक्रिया पूर्ण झाली असून मूळ मूर्ती दर्शनासाठी खुली करण्यात आली आहे। पुरातत्व विभागाने 4 दिवसात संवर्धन प्रक्रिया पूर्ण केलेली आहे आणि धार्मिक विधीनंतर ज्योतिबांची मूर्ती भक्तांसाठी खुली करण्यात आली आहे। पौषवारीनिमित्त निवृत्तीनाथ महाराजांच्या यात्रेनिमित्त त्र्यंबकेश्वरमध्ये दिंड्यांचं आगमन झाले। निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी लाखो वारकरी दाखल झालेत। यात्रेसाठी देवस्थानच्या ट्रस्टींकडूनही विशेष नियोजन करण्यात आलेलं आहे। धाराशिवमधील 35 वर्षापासून बंद असलेल्या तुळजाभवानी मंदिराचा गोमुख तीर्थकुंडातील नैसर्गिक झरा पुन्हा नव्यानं सुरू केला। जीर्णोद्धाराच्या कामादरम्यान गोमुख तीर्थकुंडला पुरातन रूप प्राप्त झालंय, त्यामुळे तुळजाभवानी देवीच्या भक्तांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। पुण्यातील आळंदीमध्ये संत ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिरात एकादशी निमित्तानं आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली। संपूर्ण मंदिर रंगीबेरंगी फुलांनी सजवलंय। तसंच हजारो भाविक दर्शनासाठी मंदिरात दाखल झाले। पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात पौष एकादशी निमित्त हजारो भाविकांची गर्दी झाली। पहाटेपासून विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या। संत नामदेव महाद्वार दर्शन रांग, प्रदक्षिणा मार्ग, चंद्रभागा, वाळवंट गजबजल्याचं पाहायला मिळत आहे। मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून मोठ्या प्रमाणात कोकेन जप्त करण्यात आले। टांझानियावरून आलेल्या प्रवाशांकडून तब्बल 7.5 कोटी रुपयांचे 751 ग्राम कोकेन जप्त करण्यात आले आणि प्रवाशांना पोटात लपवून कोकेनची तस्करी केली होती। त्याच्या पोटातून तब्बल 55 कॅप्सूल जप्त करण्यात आले, तर सोन्यासह परदेशी चलनही जप्त करण्यात आले। मावळमध्ये आमदार सुनील शेळकेंनी पोलिसांसोबत मटका अड्ड्यावर छापा टाकला। मटका अड्डा चालवणाऱ्या व्यक्तीला रंगेहात पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलं। सुनील शेळके हे जनसंवाद दौऱ्याच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या जाणून घेत होते। त्यावेळी काही महिलांनी शेळकेंकडे अवैध धंदे सुरू असल्याच्या तक्रारी केल्या होत्या। रत्नागिरी शहरातील मिरकवाडा बंदर येथील अनधिकृत बांधकामं हटवण्याबाबत मत्स्य विभागाने नोटीस बजावली होती। ही अनधिकृत बांधकामं मच्छीमारांनी स्वतःहून हटवावीत असे आदेश प्रशासनाने दिले। या प्रकरणी काही मच्छीमारांनी ही बांधकामं हटवायला सुरुवात केली आहे। शिर्डीतील कोपरगाव नगर परिषदेचे अधिकारी ॲक्शन मोडवर आलेत। प्लास्टिक विक्री करणाऱ्यावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले। त्यांनी या पार्श्वभूमीवर नगर परिषदेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी प्लास्टिक न भरलेला पिकअप जप्त केला। चेन्नईत आज भारत आणि इंग्लंड यांच्यात दुसरी T20 मॅच रंगणार आहे। तर चेपॉक स्टेडियमवर संध्याकाळी 7:30 वाजता दोन्ही टीम्समध्ये लढत होणार आहे।